तर नमस्कार मंडळी, कोकणची युनायटेड चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर कालच एकदम पहिला पाऊस पडला आहे. खूप वेळाने पडला. जूनमध्ये थोडा उशिराच पडला पाऊस आहे यंदा, पण पडला अखेर. आणि आज पण बघू शकता दुसरा दिवस आहे पावसाचा आणि जोरदार म्हणजे रात्रीपासून जोरदार पाऊस पडतो आहे. तर सध्या कोकणात तुफान पाऊस पडतो आहे रात्रीपासून आणि असं म्हणजे जात नाही जास्त पाऊस, मधून येतच असतो थोडासा, म्हणजे थेंब पाऊस चालूच असतो. आणि आता पण बघू शकता एकदम जोरदार पाऊस पडतो आहे. आणि आता तुम्हाला मी एक गोष्ट दाखवणार आहे, ती म्हणजे मृगकिडा म्हणतात, जो की पहिला पाऊस पडल्यानंतरला वळवाचा पाऊस वगैरे पडल्यानंतरला येतो. म्हणजे तो मे महिन्यात वगैरे बघितला तर एकदम खोल जमिनीवरती ऋतून असतो उन्हाळ्याच्या काळात. आणि ज्यावेळेला पाऊस पडतं पहिलं त्यावेळेला तो काय करतो की त्याला म्हणजे जाणीव होते आणि त्याच्या तो बाहेर येतो. आणि असं पण मानलं जातं की तो मृगकिडा हा शेतकऱ्यांना पेरणी वगैरे करण्याची म्हणजे शेतीची कामं, शेतीची लगबग सुरू करण्याची चाहूल देणारा असं प्रतीक मानलं जातं. तर त्याला राणी किडाही असं म्हणतात. आणि आमच्या इकडे ग्रामीण भागात बघायला गेलं तर त्याला गायरी असंही नाव, अशाही नावाने संबोधलं जातं. एकदम वेल्वेट कलरचे असतात. तर आता तेच आपण पाहणार आहोत. आता तुम्हाला बॅक कॅमेराने तेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचं अंगण इकडे मागे बघू शकता इथे. तर तिथेच यावेळेला तुम्हाला बघायला भेटतील. नाहीतर मागच्या वेळेला वगैरे आम्ही शेतातले व्हिडिओ काढलेला त्याच्या. तर आता जाऊया तिथेच आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू तो मृगकिडा. तर फायनली इथे बाहेर आलो आहे. अजून पण पाऊस आहे, मग त्यामुळे छत्री वापरतो आहे. आणि इथे बघू शकता जरा लांबूनच दिसेल तुम्हाला त्या साईडून, कारण की आपला दुर्वेश शूटिंग करतो तिकडनं. तर इथेच आहे तो मृगकिडा इथे. तर आता तुम्हाला जवळून दाखवायचा प्रयत्न करू. दोन होते पण आता एकच दिसतं. एक छोटा होता, एक मोठा होता. छोटा वाटतं हरवला, वाटतं कुठेतरी गेला तो. तर दुर्वेशने आपल्याला दाखवलं ना, बघा इथं एकदम छोटासा आहे बेबी मृगकिडा आहे आणि तिकडे आहे तो मोठा आहे तिथेच. आता तुम्हाला जवळनं दाखवायचा प्रयत्न करू. आता दुर्वेशला पण आणायला लागेल मला छत्रीतून. तर आता येतो आणि तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने बघायला भेटेल, कारण की रेअर कॅमेऱ्याने दाखवू नाही शकत, आपला माईक वगैरे भिजायची शक्यता आहे. त्यामुळं फायनली आता आपण जवळ जात आहोत. हे बघा इथे आय थिंक मोठा आहे हा मृगकिडा, इथं दिसत असेल. जवळ कर जरा बघू शकता इथे मोठा मृगकिडा आहे आणि तिकडे बेबी मृगकिडा कुठे गेला तो पळतोय लय. तो पुढं आहे, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. आता तिकडे दाखवूया. चला इकडे बघू शकता जरा चिखल झाला आहे. आणि हा बघा इथंच होता कुठेतरी. ही था कहा पे, इथंच होता, गेला वाटतं, पळाला. हा बघ दोन आहेत. तर इथे बघू शकता दोन आहेत बेबी मृगकिडे. हे दोनच आहेत इथे एक आहे आणि इथे एक आहे. तुम्हाला आता जवळनं दाखवूया. तर हे बघू शकता इथे एक आहे. मगाशी तर आम्हाला एकच दिसलेला, तर आता इथे दोन दिसतात तुम्हाला. आणि हा इकडे एक आहे. हा इकडेचा आहे तो मोठा आहे मृगकिडा. आणि आजूबाजूचा नेचर बघू शकता एकदम मस्त क्लासिक झाला आहे. आणि इकडं पाणी पण तुंबलं आहे बघू शकता. आणि ह्या साईडचा पण नजारा बघू शकता. तर आता इकडे जरा रस्त्यावरती आलो आणि इकडे जरा शेत आहे. तर या शेतानं मागच्या वेळेला पण ही शेतावरचीच व्हिडिओ केलेली. तर या साईडला दिसतातच बघायला गेलात तर. ती आता तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. आधी आम्ही शोधतो कुठे दिसतात की नाही आणि मग दाखवतो तुम्हाला. आणि आधी इकडचं बघू शकता, इकडची पेरणी वगैरे ऑलरेडी झाले. या साईडला बघू शकता पेरणी वगैरे कंप्लीटेड आहे. आता जी शेतीची पुढची कामं असतील ती लवकरच चालू होतील, कारण की कालच पाऊस पडला ना आणि आज दुसरा पाऊस पडतो आहे, जोरदार पडतो आहे. त्यामुळं थोडी आता लेट कामं चालू होणार आहेत, पण होतील, थेट कामं चालू होतील. आता इथे मृगकिडा शोधण्याचं काम करतो आहे आम्ही, पण इथे कुठे काय दिसत नाही जवळपास. मला वाटतं तेच होते, ते तिकडं दिसले, तेच आपलं लक म्हणावं लागेल. काय आहे दुर्वेश, इकडे काय दिसाय नाही. इकडे आता सगळा पूर्ण रस्ता झाला, त्यामुळे रस्त्यावरती ते काही येणार नाही. जास्तीत जास्त बुजबुजीत जमीन असते, त्याच ठिकाणी ते पाहायला भेटतात. आता तरी बघतो इकडे अजून भेटत आहेत काय. तर आता जरा वेळ शोधतो, बघूया. भेटला तर भेटला इथं जवळपास. इथंच थांब. कोकणात पाऊस सध्या जोरात पडतो आहे, त्यामुळे त्या पावसातनं ते भेटणे पण शक्य नाही सध्या. इकडे बघू शकता मी या साईडला आलो एकदम. इथे पण कुठं जवळपास दिसत नाही आणि ते लगेच हायलाईट होतात. असा जास्त काळ शोधायला लागत नाही, लगेच हायलाईट होतात. पाऊस पण जोरात आहे, त्यामुळे मी जास्त वेळ इथं थांबत नाही. आता जरा कामं पण करायची आहेत, त्यामुळे आता मी चाललो आहे परत रिटर्न. इकडे आलेलो मृगकिड्याच्या खोजमध्ये, पण काय मृगकिडा काय सापडला नाही. पूर्ण शेत शोधला आम्ही पण नाही भेटला. तर आता रिटर्न चाललो आपण ज्या ठिकाणाहून आलो आहे त्या ठिकाणी. आणि थोड्याच वेळात अजून जर दाखवायला भेटले तर दाखवायचा प्रयत्न करू. तोपर्यंत तुम्ही आनंद घ्या नेचरचा.
मस्त वाटते सगळं इकडे बघू शकता. आजूबाजूला एकदम सगळी धरती ओलीचिंब झाले आणि झाडं वगैरे एकदम हिरवीगार झालेत. तर आता चाललो आहे पुढे. छत्री पण आपल्याकडे एकच आहे त्यामुळे ध्रुवेशला घेऊ शकत नाही. ध्रुवेश सध्या कॅमेरामॅन आहे. तर आता आपण काय करूया, जरा अक्षादाच्या इकडे जाऊन येऊया. अक्षादाच्या इकडे मला वाटतंय म्हणजे आढळण्याची शक्यता आहेत मृगकिडे. तर जरा तिकडे जाऊया आणि अक्षादा पण काय करते ते बघूया. जरा पावसाळ्यातली त्याची पण जरा कामं चालू असतील, ती पण तुम्हाला दाखवायचे प्रयत्न करू. तर चला आता जाऊया. इकडं पाणी कुठं साचलं नाही रे जास्त रस्त्यामुळं. इथं आजूबाजूला बघत चल. तर दुर्वेश आपला बोलतोय की मृगकिडा आता इथं अक्षराच्या इथं तर नाही दिसला अजून. ते तुम्हाला दाखवले ते स्टार्टिंगला तेच. आता सध्या जरा आपण नदीच्या इकडे जाऊन येऊया आणि तिकडे म्हणजे बरंच काय काय बघायला भेटेल. आता कामं वगैरे चालू झाले असतील शेतीची, प्लस पोरं खेकडी वगैरे पकडायला येतात सध्या, तर ते पण बघायला भेटेल. चला एक फेरफटका होऊन जाऊ दे आपल्या नदीकडे आणि बघूया काय काय बदल झाले सध्या. कारण की काल तर यायला नाही जमलं आणि आता जरा छत्री घेऊन जाऊन येऊया तिथे. थोडे 2-3 मिनटं जाऊया तिकडं आणि रिटर्न येऊया. बघूया काय चेंजेस असतील ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. तर आता नदीवरती चाललो आहे आपण. आता तिकडे बघायला भेटेल थोडासा पाऊस पडला आहे त्यामुळे जरा खालती बघून पण जावं लागतं आहे. कारण की सगळं आता चिखल वगैरे झाला आहे इकडे त्यामुळं. आणि इकडे आजूबाजूला आता बघू शकता सर्व काही ओलं चिंब झालं आहे. आणि आता थोड्याच दिवसात आपल्याला भाज्या असतात ज्या त्या आपण इकडे भेटतील, रानभाज्या, त्यांची व्हिडिओ आपण करू. जशी की असते टाकायची भाजी, पोकळ्याची भाजी, परत ह्याच्या तेरीची भाजी वगैरे, ती थोड्या दिवसातच आपल्याला खायला भेटेल. तर आणि हा बघा मित्र आला आपला कोणतरी. डॉगेश भाई आले. डॉगेश भाई तिकडे गारटलेत त्यामुळे ते पळाले, जास्त वेळ थांबले नाहीत, नाही तर आले असते इकडं आपल्यासोबत पण. तर आज अथर्व वगैरे नाही आहे, परत मानव वगैरे पण नाही आहे सध्या, ते बाहेर गेलेत कामानिमित्त काहीतरी. आणि अथर्व ऋषभ काय करतोय? ऋषभ घरी आहे. ऋषभ तेवढा आला नाही, काय माहिती का आला नाही तो. त्याला नंतरला घेऊन येऊ आपण, जी नेक्स्ट व्हिडिओ करू ते. आता जरा असंच आपण नदीकडे चाललो आहे त्यामुळे, आणि अचानक भयानक चाललो आहे. म्हणजे मी तर काही येणार नव्हतो, दुर्वेश बोलला त्यामुळे आलो इकडे. आता आलं आपल्या विहिरीच्या इथे, नेहमीची जागा आपली. आता काय नदीला काय एवढं पाणी आलं नसेल, एका दिवसाच्या पावसाने एवढं काय होणार नाही. तरी पण बघू, तो साईडला जो डबका फाडलेला ना, तर त्याच्यात किती पाणी आलं आहे ते बघू आता. आणि अजून पोरं वगैरे जरा खेकडे पकडायला आले असतील तर तेही दाखवायचा प्रयत्न करू. वाटा आले असतील, जास्तीत जास्त येतात, लहान पोरं वगैरे पण येतात. सध्या जर सुट्टीचा नाही आहे, आज संध्याकाळी येतात, त्यामुळे आता भेटणे जरा मुश्किल आहे कोणतरी. आणि इकडचा बघू शकता तो अथर्वचा शेत आहे इकडचा. मागच्या वेळेला पण आलेलो आपण इकडची व्हिडिओ करायला, आणि इथं खूप व्हिडिओ केल्या आहेत आधी पण. अजून पण नाही तर छोटा भात आला आहे बघू शकता. जरा दाखव रे दुर्वेश लांबून. तर लांबूनच बघायचं आहे, आत काय जायला भेटणार नाही आपल्याला. तर बघू शकता छोटं भात दिसतंय तुम्हाला उगवलेलं. पेरणी वगैरे ऑलरेडी झाले करून. आणि आता फायनली आता आपण चाललो आहे नदीकडे. इथं वाटेने पाणी जाताना दिसतंय, जे की नदीकडेच जात आहे वाहत. सध्या पाणी नाही आहे नदीला, तो डबका आहे त्याच्यात पण किती साठलं असेल काय माहिती नाही. जर अजून असाच पाऊस जर पडत राहिला 4-5 दिवस किंवा 4-5 दिवस आठवडाभर जर पडत राहिला तर नदी आपली भरून जाईल लवकरच. आणि आपल्याला बाकीच्या ज्या नदीच्या रिलेटेड व्हिडिओ आहेत, नदी फुल झालेली, परत नाल्यातून वगैरे पाणी जातानाचं, परत काही खेकडे वगैरे पोरं पकडतील तर त्याही आपल्याला बघायला भेटतील लवकरच. तर जाऊया आता नदीवरती आलं तर दाखवूच तुम्हाला की आता कसं काय झालं आहे. सध्या हे पाटेनी जो पाणी येतो आहे हे नदीला मिळतं आहे पाणी, थोडंसंच आहे, काही जास्त नाही आहे. पण या थोड्या पाण्यानेच आपली नदी हळूहळू भरते.
इकडे बघू शकता सध्या पाऊस आहे त्याच्यामुळे आता कोण येत नाही सध्या. इकडं बघा ही जांभूळ होती, जांभूळ सगळे खाली पडलेत, आता उलगली पूर्ण जांभूळ. आणि इकडे आता नदीत हळूहळू पाणी जमा व्हायला चालू झाले. दुर्वेश, जर असाच पाऊस पडला ना तर लवकरच भरेल आपली नदी. बघू शकतो मध्ये मध्ये पाणी व्हायला चालू झालं आहे. आणि इथं मध्ये जास्तीत जास्त रेती आहे रे. ते बघ तिकडं बघ, त्या साईडला पाऊस बघ, पाणी बघ किती आहे. खाली जाऊया. तर इकडे बघा, तो इथे खड्डा खोदलेला ना त्याच्यात खूप पाणी आलं आता. कारण की आजूबाजूचं जे पाणी असतं हे या साईडून असं येतं आहे, परत या शेतातून वगैरे येतं, तिकडून येतं. या शेतातून नाही येत कारण की या शेतात एवढा काही पाणी भरला नाही, तर तो पाणी येऊन त्यालाच मिळणार आहे. त्यामुळं ते सगळं नदीतलंच पाणी आहे. तर वाटतंय आठवड्याभरात जर असा कंटिन्यू पाऊस राहिला, जर मध्ये पावसाने आपल्या चकमा दिला नाही तर नदी भरलेली असेल. तर चला जाऊया पुढे त्या खड्ड्याच्या इथं. लय पाणी आहे इकडे. पहिला लय कमी होता पाणी आणि आता बघू शकता वाढलंय पाणी. मागची व्हिडिओ जर तुम्ही बघितली असाल तर खूप इथं कमी पाणी होतं, म्हणजे आता जे दिसतंय ते परत जास्त आहे पाणी. आणि या साईडला पण बघू शकता इथं पाणी आहे, तेच आता इकडे मिळतंय आणि पाण्याची पातळी अजूनच वाढत जाते. तर आता चला जाऊया जरा पुलावरती जाऊया आणि पुलावरतून नजारे दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करू. जांभूळ लय आलेली रे यावर्षी. खाली बघितला तर खाली दाखव रे दुर्वेश. तर बघू शकता लयच जांभळं पडलेत, काय कोणी खाल्लेली दिसत नाहीत जास्त. तशी ती जांभूळ पण जास्त वरती आहे ना, टेपात आहे वरती एकदम उंच, त्यामुळं ते काढायला पण जमत नाही, त्यामुळं ते काय असे पडून जातात. आता जाऊया आपण तिकडे पुलावरती आणि थोडे तुम्हाला सिनेमॅटिक शूट्स घेऊ आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. पुलावरती आलं आता. तर या साईडला पण बघू शकतात डबक्यातनं पाणी साचलं आहे. ते संकेत देतं आहे की लवकरच नदी आपली भरणार आहे. तिकडे बघा त्या साईडला लांबून दिसत असेल पाणी भरतं आहे, म्हणजे हळूहळू. फक्त या नदीचं ही इकडची जागा आहे त्याच्यात जास्त नाही दिसत आहे, आणि हा इथला पट्टा आहे ना तिथं जास्त पाणी दिसत नाही आहे. मस्त वाटतं इकडं आल्यावरती. सध्या थंड थंड कूल वातावरण आहे. नाहीतर कालचा जर दिवस सोडला तर त्याच्या आधीचे दिवस सगळे एकदम गारम्यात गेले, पूर्ण वाट लागले शाप लोकांची. म्हणजे शेतकऱ्यांचे पण थोडे नुकसानच झालेत बघायला गेलं तर, कारण की पाऊस पण यावर्षी खूप लेट आला. तर ती बाकीची जी कामं राहिली आहेत आता शेतीची, तर ती तुम्हाला काही दिवसांतच पाहायला भेटतीलच. तर आता मी काय घेतो, जरा सिनेमॅटिक बी रोल्स घेतो आणि ते तुम्ही एन्जॉय करा. चला. तर फायनली आज आपण बघितला मृगकिडा, जो की म्हणजे पहिला पाऊस पडल्यानंतरला जमिनीतून खोलवरून बाहेर येतो आणि शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी म्हणजे पेरणीसाठी वगैरे एक चावल देऊन जातो. ह्या गोष्टी बघितल्या. परत इकडे नदीवरती आलो. तर आजचा हा छोटासा मोठासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.